द युनिक अकॅडमी ठाण्याच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण एमपीएससी राज्यसेवेचा प्रिलिमचा पेपर लॉजिकने कसा सॉल्व्ह करावा ही जी सिरीज पाहतोय, आजच्या भागामध्ये आपण पॉलिटीचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. पॉलिटीचे क्वेश्चन्स बघणार आहोत. 2023चा आपण पेपर पाहतोय. 2023चा आणि सेट आहे ए. पॉलिटी हा खूपच टेक्निकल क्वेश्चन पेपर, टेक्निकल सब्जेक्ट समजला जातो आणि पॉलिटीसाठी आपली मेमरी पण फार व्होलाटाईल राहते. तर पॉलिटीमध्ये लॉजिक वापरता येऊ शकतं का? झिरो नॉलेज अप्लाय करून लॉजिकने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता येऊ शकतो का? तर त्याचा आन्सर आहे येस. तुम्हाला सॉल्व्ह करता येईल आणि पॉलिटीमध्ये तुम्हाला 100% अॅक्युरसी सुद्धा आणता येईल. पण त्यासाठी आवश्यक आहेत फक्त 3 गोष्टी. एक म्हणजे सब्जेक्ट बद्दल तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. सेकंड, तुमचं ऑब्झर्वेशनल स्किल जे आहे, तुमची निरीक्षण क्षमता आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं पीवायक्यूचं अनालिसिस चांगलं असायला पाहिजे. या 3 गोष्टीच्या साहाय्याने पॉलिटीचा पेपर कसा सॉल्व्ह करता येऊ शकतो, क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करता येऊ शकतात फायनल एक्झाम मध्ये, ते आपण बघूया. 2023चा प्रिलिमचा स्टेट सर्व्हिसचा पेपर आहे आणि क्वेश्चन नंबर 71 to 85 हे पॉलिटीशी संबंधित क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 71 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 71 विचारतो की आर्टिकल 164 मध्ये काय काय मेन्शन आहे. हे खाली 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि काय मेन्शन नाहीये. या 4 पैकी एखादी कुठली तरी स्टेटमेंट आहे जो आर्टिकल 164 मध्ये मेन्शन नाहीये, ते कुठल्या ते ओळखायला सांगतं. तुम्ही जर क्वेश्चन बघितला तर जनरली आपण पहिल्यांदा फोकस करतो की आर्टिकल 164 काय आहे. आपण आर्टिकल 164 रीड केलाय का आणि मग आपण सॉल्व्ह करायला जातो. पण मुळात लक्षात घ्या, अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 स्टेटमेंट्स रीड करायचे आहेत आणि पहिल्यांदा फाइंड आउट करायचे आहे 4 पैकी कुठला स्टेटमेंट रॉंग आहे का. 164 मध्ये नाहीये म्हणून नव्हे, तर स्टेटमेंटच मुळात रॉंग आहे का कॉन्स्टिट्यूशन नुसार, ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं, तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर खूप इझिली देता येतं. तुम्ही जर स्टेटमेंट रीड कराल, पहिला जो स्टेटमेंट आहे ते सांगते की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते. चीफ मिनिस्टर शाल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर. हे स्टेटमेंट राईट आहे 164 मध्ये, त्यामुळे असू शकतो. आपल्याला आहे की नाही माहित नाहीये, पण स्टेटमेंट तर राईट आहे, सो हे कदाचित असू शकतं. सेकंड, जर तुम्ही स्टेटमेंट रीड कराल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स शाल नॉट बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द स्टेट लेजिस्लेचर. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. नो अंडरस्टँड, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सची जी लँग्वेज आहे किंवा जी लिगल प्रोव्हिजनची जी लँग्वेज असते त्या नेहमी पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामध्ये नाही वगैरे असे स्टेटमेंट्स असत नाहीत. हे तुम्ही आपण जो मागचा जो व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये पण हे सांगितलेलं आहे की ट्रीटी, लिगल प्रोव्हिजन्स किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स याच्या लँग्वेजमध्ये नये नाही अशा नसणार आहेत. जर असेल याचा अर्थ ते मॉडिफाय केलेले आहेत, नंतर ऍड केलेले आहेत, याचा अर्थ हे स्टेटमेंट रॉंग असायला पाहिजे. पुढचे स्टेटमेंटही तुम्हाला रीड करायची गरज नाहीये. जर सेकंड स्टेटमेंट रॉंगच असणार आहे तर 164 मध्ये तो रॉंग स्टेटमेंट कसं काय ऍड केलेलं असणार आहे. सो याचा आन्सर असायला पाहिजे 2. येस, याचा तो आन्सर असणार आहे एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. हे जे दिलेलं आहे हे स्टेटमेंट रॉंग आहे, सो 164 मध्ये ते नसायला पाहिजे. सो याचा आन्सर आहे 2. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन बघितल्यानंतर जरासा तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, थोडी भीती वाटेल. क्वेश्चन आहे की इंडियन सिटीजनशिप ऑफ अ पर्सन कॅन बी टर्मिनेटेड इफ. खाली 4 प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि 4 प्रोव्हिजन्स पैकी कुठल्या प्रोव्हिजनमुळे सिटीजनशिप टर्मिनेट करता येऊ शकते याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त स्टेटमेंट्स रीड करायचे. पहिलं स्टेटमेंट सांगतं की पर्सन व्हॉलंटरी अक्वायर सिटीजनशिप ऑफ सम अदर कंट्री. कदाचित असू शकतो, आपल्याला माहित नाही, कदाचित असू शकतो. सेकंड स्टेटमेंट तुम्ही रीड केलात, अ पर्सन हु हॅज बिकम सिटीजन थ्रू रजिस्ट्रेशन. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षांच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर 18 months. सो तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे या स्टेटमेंटमध्ये इथे त्यांनी दिलेलं फॉर 18 months. याचा अर्थ काय होतो? 18 monthsचा अर्थ 18 months पेक्षा कमी असेल तर त्याला हे लागू होणार नाही, त्याची सिटीजनशिप टर्मिनेट नाही करता येणार. 20 months असेल म्हणजे 18 months पेक्षा एक्स्ट्रा जरी असेल तरी त्याची सिटीजनशिप टर्मिनेट नाही करता येणार. हे कॉन्स्टिट्युशनली किंवा हे लिगली जे आहे हे स्टेटमेंट रॉंग आहे ना. ऍक्च्युली लिगल लँग्वेजनुसार स्टेटमेंट कसा असायला पाहिजे, 18 months ऑर मोर दॅन 18 months असं वगैरे काहीतरी असेल. जे ऍक्च्युअल ऍक्ट मध्ये आहे ते आहे 2 years ना. 2 years ऑर मोर दॅन 2 years. किंवा लँग्वेजनुसार मेन्शन काय असणार की लेस दॅन 2 years ऑर
2 years और मोर दॅन 2 years असं स्टेटमेंट असायला पाहिजे. इथे ते फॉर 18 months असं स्पेसिफिकली का मेन्शन करतायत? याचा अर्थ हे मॉडिफाईड आहे, याचा अर्थ हे स्टेटमेंटच रॉंग आहे. आता हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं तर खाली जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये बी कुठे कुठे नाहीये ते तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे. बी जिथे जिथे आहे, बी जिथे जिथे आहे ते तुम्हाला एलिमिनेट करायचं आहे. एक आहे, एक मध्ये आहे, एलिमिनेट करा. स्टेटमेंट सेकंड 4 जो आहे त्याच्यामध्ये पण बी आहे, एलिमिनेट करा. थर्ड जो आहे त्याच्यामध्ये पण बी आहे, एलिमिनेट करा. एकच ऑप्शन उरतो सेकंड ACD. याचा आन्सर असायला पाहिजे ACD ऑप्शन 2. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन जो आहे हा आहे की कॉन्स्टिट्यूशन दिलेत वेगवेगळ्या कंट्रीजचे आणि त्याच्यामधून काय काय आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय घेतलेलं आहे हे दिलेलं आहे. त्याच्या पेअर्स दिलेले आहेत आणि कुठली पेअर राईट आहे किंवा रॉंग आहे, कुठली पेअर करेक्ट आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. योग्य जोडे विचारलेले आहेत त्यांनी. कुठल्या पेअर करेक्ट आहे याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला PYQs वरून कसा सॉल्व्ह करायचा हे लक्षात येईल. बेसिक नॉलेज जे असतं सब्जेक्ट बद्दल जे बेसिक नॉलेज असतं त्यावरून आपण हे सांगू शकतो की अमेरिका जे आहे, अमेरिका त्याच्यामधून आपण पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट घेतलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय घेतलेलं आहे तर अमेरिकामध्ये जे पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट त्याचा एक फीचर आहे. व्हाईस प्रेसिडेंट इज अन एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ देअर सेकंड हाऊस. जो सिनेट आहे त्याचा हा एक्स ऑफिशियो चेअरपर्सन असतो. हीच प्रोव्हिजन आपण आपल्या व्हाईस प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये पण घेतलेली आहे. त्याच्यामुळे इंडियन व्हाईस प्रेसिडेंट इज ऑल्सो एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ राज्यसभा. सो हे आपल्याला माहितच असायला पाहिजे. कॅनडाकडून जी आपण युनियन टर्म वापरतो ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे हे पण माहित असायला पाहिजे. येस, या दोन गोष्टी बेसिक नॉलेज मध्ये येतात पॉलिटिक्सच्या, सो त्या तुम्हाला माहितच असायला पाहिजे. तुम्ही पुढे बघाल आता हे जे 2 आहेत, यस 2 आहेत, याचा अर्थ हे 2 A आणि B करेक्ट आहे. याचा अर्थ आन्सर 3 किंवा 4 मध्येच असणार आहे. तुम्ही 1 आणि 2 एलिमिनेट करू शकता. आता तुमच्या लक्षात येईल की 3 आणि 4 मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं की C काय आहे, C काय आहे. D तर करेक्टच आहे, C बद्दल काय आहे. सो हा जो क्वेश्चन आहे साऊथ आफ्रिकेमधून इलेक्शन मेथड ऑफ राज्यसभा जी आहे ते आपण साऊथ आफ्रिकेमधून घेतली आहे किंवा नाही. सो हा क्वेश्चन PYQs मधून कव्हर होतो. हे जे दोन्ही आहेत ते PYQs मध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत. सो तुमचं PYQचं अनालिसिस असेल तर तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की जे C आहे ते करेक्ट आहे. सो याचा अर्थ असणार आहे, याचा आन्सर असणार आहे 4. A, B, C अँड D ऑल आर करेक्ट. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन नंबर 74 आहे. 74 आणि 74 ते विचारतात की जे पार्लमेंट कमिटी ऑफ पार्लमेंट जी आहे ऑन ऑफिशियल लँग्वेज, राजभाषा संदर्भात जी कमिटी आहे, सो त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय विचारतात आणि खाली 4 ऑप्शन्स आहेत. येस, खाली 4 ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये ते म्हणतात की इज आर मेन ऑब्जेक्टिव्ह. याचा अर्थ प्लीज अंडरस्टँड, कधी कधी आपल्याला ग्रॅमॅटिकल हिंट पण मिळते, ती आपल्याला पकडता आली पाहिजे. याच्यामध्ये इज आर याचा अर्थ एकच नाही तर एक किंवा जास्त पण उद्दिष्ट असू शकतात. येस, सो इथे आपल्याला काही हिंट ती मिळत नाहीये. पण इथे तुमच्या लक्षात येईल की 74 आहे याच्यामधलं फर्स्ट जे आहे ना मराठीमध्ये रीड केलं इथे तुम्हाला ना उगीच ब्रॅकेटमध्ये युनियन दिलेलं आहे. येस, सो मागच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उगीच जर एक्सप्लेनेशन दिलेलं असेल याचा अर्थ ते स्टेटमेंट राईट असतं. सो फर्स्ट स्टेटमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता, राईट आहे. तुम्ही ते रीड पण करा. फर्स्ट स्टेटमेंट इज राईट. सेकंड जर तुम्ही बघाल, सेकंड स्टेटमेंट जो आहे तो म्हणते की नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे. इंग्लिशमध्ये परत रीड करा. लुकिंग इन टू लिंग्विस्टिक डिमांड्स फॉर न्यू स्टेट अँड मेक सजेशन्स इन दॅट रिगार्ड. मुळात इंडियामध्ये 1 स्टेट 1 लँग्वेज हे प्रोव्हिजनच नाहीये. सो याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे हे त्याच्या अगेन्स्ट जात आहे ना. हाऊ दिस कमिटी विल ऍक्ट अगेन्स्ट दिस प्रोव्हिजन. येस, आपल्याकडे 1 स्टेट 1 लँग्वेज नाहीये, लँग्वेजनुसार आपल्याकडे स्टेट तयार होऊ शकत नाही. हे जर असेल येस तर ती कमिटी याच्या अगेन्स्ट काम करते. सो हे असू शकत नाही. बी हे मुळात उद्दिष्ट किंवा स्टेटमेंटच रॉंग आहे. बी हे स्टेटमेंट रॉंग आहे. येस, सो याचा अर्थ काय, बी जिथे जिथे असेल ते तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे. 2 एलिमिनेट करणार तुम्ही आणि 4 पण एलिमिनेट करणार. आता जे ऑप्शन्स उरलेले आहेत तो आहे फर्स्ट अँड थर्ड ऑप्शन. फर्स्ट अँड थर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचं डी करेक्ट आहे का, डी करेक्ट आहे का. तुम्ही स्टेटमेंट डी रीड करा. एक्झामिन व्हर्नॅक्युलर एज्युकेशन अँड मेक रिकमेंडेशन्स फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी. हे काम खरं तर कुठल्या तरी एज्युकेशनल कमिशनचं वगैरे किंवा कमिटीचं असायला पाहिजे ना. येस, ही कमिटी कशा संदर्भात आहे, ही तर आहे राजभाषा संदर्भात आहे. सो हे कॉन्ट्राडिक्ट होत आहे.
सो फोर्थ स्टेटमेंट जे आहे डी आहे तो तुम्हाला एलिमिनेट करता आला पाहिजे. याचा अर्थ याचा आन्सर काय असायला पाहिजे? 1 म्हणजे ए ओनली. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 76 जो आहे याच्यामध्ये ते विचारतात नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी कुठली आहे, हा क्वेश्चन आहे. नॉन कॉन्स्टिट्युशनल म्हणजे ज्याचे ओरिजिन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये अशी कुठली बॉडी आहे असं ते विचारतात. या चार पैकी या ज्या 4 बॉडी दिल्या त्याच्यापैकी एक तुम्हाला माहितच असायला पाहिजे, कारण ते रिसेंट डेव्हलपमेंट आहे आणि याच्यावरती बरेचदा क्वेश्चन विचारलेला आहे. यस, ती आहे आर्टिकल 338B मध्ये जे मेन्शन केलेलं आहे 102nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टने हे जे मेन्शन केलेलं आहे ती आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. हे तुम्हाला माहितच असायला पाहिजे. याचा अर्थ ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे याचा अर्थ जिथे जिथे 3 आहे ऑप्शन तो तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे. 2 एलिमिनेट होईल आणि 3 पण एलिमिनेट होईल. आता उरलेले जे ऑप्शन आहेत तो आहे 1 आणि 4. 1 आणि 4. सो तुम्हाला 4 बद्दल माहित असायला पाहिजे. आता मुळात लक्षात घ्या, 4 जे इन्स्टिट्यूट त्यांनी दिलेली आहे त्याचं नाव आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नाहीये तरी पण पॉलिटीचं जे बेसिक अंडरस्टँडिंग असतं सो त्याच्यावरून हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल ते आपण बघूया. प्लीज अंडरस्टँड, आपलं कॉन्स्टिट्यूशन हे तर फेडरल आहे ना, फेडरल आहे. याचा अर्थ स्टेटकडे आणि युनियनकडे युनियन कॉन्स्टिट्यूशन इक्वली बघतं. सो कॉन्स्टिट्यूशन विल नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन स्टेट अँड जे युनियन आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेट नाही करणार. कॉन्स्टिट्यूशन डझंट कन्सिडर ना की कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर झालेली आहे हे कुठे ते कन्सिडर नाही करणार. सो कॉन्स्टिट्यूशन सेंट्रल ही टर्म ना यूज करणार. सेंट्रलचा अर्थ काय होतो? कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर झालेलं आहे. सो कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेंट्रल अशी कुठली इन्स्टिट्यूट मेन्शन असणार का? नसणार मेन्शन. त्याच्यासाठी कदाचित टर्म असेल नॅशनल वगैरे असेल. येस, सो तुमच्या लक्षात येईल की 4 जे आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन हे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी तर असूच नाही शकणार. येस, सो तुम्हाला हे एलिमिनेट करता येणार. 4 जे आहे हे रॉंग आहे. सो याचा अर्थ 4 पण गेला. मग आन्सर काय राहणार आहे? फक्त 1. ओनली 1 इज अ करेक्ट. पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. पुढचा क्वेश्चन जो आहे हा आहे लोकपाल अँड लोकायुक्त अमेंडमेंट जो आहे 2016 याच्या की प्रोव्हिजन्स रिलेटेड हा क्वेश्चन आहे. बघितल्यानंतर कदाचित भीती वाटते आणि स्टेटमेंट्स फार असे मोठे दिलेले आहेत. सो त्याच्यामुळे अजूनच आपल्याला भीती वाटते आणि आपण कदाचित त्या सायकोलॉजिकल ट्रॅपमध्ये अडकून आपण क्वेश्चन सोडू शकतो किंवा रॉंग मार्क करू शकतो. पण तरी एक बेसिक अंडरस्टँडिंग वरून तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो. 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. येस, सो फर्स्ट स्टेटमेंट इट अमेंडेड लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट 2013 विच केम इन टू फोर्स ऑन 16 जानेवारी 2014. हे राईटच असायला पाहिजे. एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. स्टेटमेंट राईट असणार आहे. येस, सेकंड जे सांगते ऑल्सो अमेंडेड सेक्शन 44 ऑफ द 2013 ऍक्ट दॅट डील्स विथ द प्रोव्हिजन ऑफ फर्निशिंग डिटेल्स वगैरे. हे पण स्टेटमेंट कदाचित राईट असू शकेल, आपल्याला माहित नाहीये. येस, पुढचं जर बघाल स्टेटमेंट सी जर बघाल मेट इट कंपल्सरी. सर्व घटक राज्यांना स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असं बंधनकारक केलेलं आहे. येस, याच्यामध्ये याचा अर्थ कंपल्सरी केलं, याच्यामध्ये कुठलं रिलॅक्सेशन नाहीये. हे स्टेटमेंट फारच स्ट्रॉंग आहे. हे स्टेटमेंट जे आहे खूप स्ट्रिक्ट स्टेटमेंट आहे. सो हे रॉंग असायला पाहिजे. 3 जो आहे हे स्टेटमेंट रॉंग असायला पाहिजे. येस, सो काही स्टेट्स ना ज्यांच्याकडे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे त्यांच्यासाठी काहीतरी रिलॅक्सेशन असेल किंवा दुसरी प्रोव्हिजन असेल. येस, सो याचा अर्थ हे स्टेटमेंट जे आहे सी स्टेटमेंट रॉंग आहे. खाली जर तुम्ही ऑप्शन्स बघाल त्याच्यामध्ये सी जिथे जिथे आहे तुम्हाला तो एलिमिनेट करायचा आहे. एकच ऑप्शन उरतं ज्याच्यामध्ये सी नाही आहे, तो बी आहे. आन्सर असणार आहे बी. याचा अर्थ पुढचे ऑप्शन्स रीड न करता सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल जस्ट बाय द बेसिक नॉलेज ऑफ पॉलिटी, बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ पॉलिटी. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 78 आहे. हा पण नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस मगाशी जो सांगितला 338B याच्यावरती आहे. येस, या क्वेश्चन मध्ये पहिल्याचं स्टेटमेंट तुम्ही बघाल की इन्क्वायर स्पेसिफिक कंप्लेंट. हे याच्यामध्ये राईट्स काहीतरी म्हणतात आणि हे राईट्स कोणाचे आहेत? ते राईट्स आहेत बॅकवर्ड क्लासेसचेच राईट्स आहेत. बॅकवर्ड क्लासेस. सो हे स्टेटमेंट जनरल होतं आणि राईट असू शकतं. सेकंड स्टेटमेंट बघूया आपण. पार्टिसिपेट ऍडवाइस कशाशी रिलेटेड? डेव्हलपमेंट रिलेटेड आहे आणि कोणाचं? तर बॅकवर्ड क्लासेसशीच रिलेटेड. याचा अर्थ हे स्टेटमेंट पण राईट असू शकतं. पुढचं स्टेटमेंट जर तुम्ही बघाल टू डिस्चार्ज अदर फंक्शन्स आहे. जनरल स्टेटमेंट आहे. कशासाठी? या प्रोटेक्शन, वेलफेअर वगैरे डेव्हलपमेंट आहे. कोणाचं आहे? तर अगेन बॅकवर्ड क्लासेस आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट पण राईट असू शकतं कारण जनरल स्टेटमेंट आहे. येस,
सो तिन्ही जनरल स्टेटमेंट आहेत, तिन्ही बॅकवर्ड क्लासेसच्या रिलेटेड आहेत, याचा अर्थ तिन्ही स्टेटमेंट्स राईट असू शकतात. अंडरस्टूड. मग याच्याशी रिलेटेड कुठलं प्रोव्हिजन आहे का, तर आहे 4 ऑल ऑफ दी अबव. अशा क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 4 ऑल ऑफ दी अबव. पुढचा क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 79. क्वेश्चन नंबर 79 याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज दिलेले आहेत आणि इयर्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट पण दिलेलं आहे, स्थापनेचं वर्ष दिलेलं आहे, आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं कुठलं स्टेटमेंट राईट आहे, कुठलं इनकरेक्ट आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. यापैकी कुठली तरी जी पेअर आहे ही चुकीची आहे, ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे, कुठली चुकीची आहे. येस. आता या दोघांमध्ये तुमच्या लक्षात येईल, पहिलं जे स्टेटमेंट आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सीपीआयएम अँड सीपीआय हे दोन्ही पण सिमिलरच आहेत. याचा अर्थ एमपीएससीच्या लॉजिकने दोन पैकीच काहीतरी आन्सर असणार आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. तरखडकरांचा आपण जो क्वेश्चन बघितला होता हिस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये हे लॉजिक आपण वापरलं होतं. सेम लॉजिक इथे आपल्याला वापरायचं आहे. सीपीआय आहे दोन्ही ठिकाणी, याचा अर्थ दोघांपैकीच काहीतरी आन्सर असणार आहे. येस. अशामध्ये जनरली आन्सर काय असतं, मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं, जे सेकंड स्टेटमेंट जे देतात ते जनरली आन्सर असतं. याचा अर्थ हे कदाचित राईट रॉंग असू शकतं, तुम्हाला मार्क करायचं 2. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये पार्ट्स दिलेले आहेत आणि टायटल ऑफ पार्ट्स दिलेले आहेत आणि कुठलं राईट आहे हे तुम्हाला मार्क करायचं आहे. अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त कुठलेही 2 जर माहित असतील तर तुम्हाला राईट मार्क करता येतं. पहिलं बघा, ते पार्ट 1 जे म्हणतात, भाग जे 1 आहे, तुम्हाला माहिती आहे हे संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र. येस. युनियन अँड इट्स टेरिटरी रिलेटेड आहे. येस. याचा अर्थ पार्ट 1 जो आहे तो त्याचा असायला पाहिजे ए मध्ये 4 असायला पाहिजे, असे 2च आहेत, हे 2 एलिमिनेट होणार. येस. ए मध्ये 4 असे 2 स्टेटमेंट्स आहेत, याचा अर्थ या दोघांपैकीच काहीतरी आन्सर असणार आहे. सेकंड जर तुम्ही बघाल पार्ट 3 सगळ्यांना माहित असतोच, फंडामेंटल राईट्स आपण इतक्या डिटेलमध्ये करतो. पार्ट 3 फंडामेंटल राईट्स आहे, याचा अर्थ बी साठी 1 पाहिजे. असा एकच ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये, या दोघांपैकी एकच ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये बी साठी 1 आहे, दॅट इज अ 4 ऑप्शन. आन्सर असणार आहे 4. हेही जरी माहित नसेल तरी पण याच्यामध्ये लिस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला कुठलं वाटतं, पंचायत राज वाटतं ना. अंडरस्टूड. मग पार्ट मध्ये देताना ते कुठेतरी लास्टला वगैरे दिलं असणार ना. हे जर तुम्ही बघाल पार्ट, याच्यामध्ये 9 जो आहे तो लास्टला दिसतो ना तुम्हाला. याचा अर्थ पंचायत राज कुठे असणार आहे, पंचायत राज 9 ला असणार आहे. सो सी मध्ये जिथे 2 आहे तो पण तुम्ही मार्क केला तरी पण तुम्हाला हेच आन्सर भेटेल. येस. सो याचा आन्सर असणार आहे 4. पुढचा एक आपण क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन आहे 5व्या अनुसूची बद्दल आहे. अंडरस्टूड. आणि राज्यघटनेतील तरतुदी आहेत, राज्यघटनेतील तरतुदी. सो त्यांच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे. प्रोव्हिजन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड टू ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल्ड एरियाज अँड शेड्यूल्ड ट्राइब्स, हे 5th शेड्यूल मध्ये जे दिलेले त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. ते म्हणतात मे बी अल्टर्ड बाय गव्हर्नर, मे बी अल्टर्ड बाय द प्रेसिडेंट. थर्ड मध्ये म्हणतात मे बी अल्टर्ड बाय पार्लमेंट बाय कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट रिक्वायरिंग स्पेशल मेजॉरिटी अँड मे बी अल्टर्ड बाय पार्लमेंट बाय ऑर्डिनरी लेजिस्लेशन, म्हणजेच बाय सिंपल मेजॉरिटी. मुळात हे लक्षात घ्या, इथे जे स्टेटमेंट आहे प्रोव्हिजन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हीच तुम्हाला हिंट देते. प्रोव्हिजन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे याचा अर्थ काय, हे अमेंड करणार कोण करू शकतो, हे पार्लमेंटच करू शकते, गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटकडे ती ऑथॉरिटी नसणार आहे. याचा अर्थ तुम्ही 1 आणि 2 हे एलिमिनेट केले पाहिजे, त्याच्यापैकी काहीच आन्सर असू शकत नाही. पुढचं जर तुम्ही बघाल या 2 पैकी काय असायला पाहिजे, मुळात लक्षात घ्या कॉन्स्टिट्यूशन 3 प्रकारे अमेंड करता येते. एक आहे सिंपल मेजॉरिटी, जे हे दिलेलं आहे. दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटी, जी 368 मध्ये दिलेली आहे, आणि अजून एक 368 मध्ये दिलेली आहे, ती म्हणजे स्पेशल मेजॉरिटी इन पार्लमेंट आणि कन्सेंट ऑफ 50% ऑफ स्टेट. आता याला या जे 50% ऑफ स्टेटचं कन्सेंट आहे त्यालाच आपण स्पेशल प्लस असं नाव दिलेलं आहे. येस. आता मुळात लक्षात घ्या की स्पेशल मेजॉरिटी कुठे लागणार, ही मेजॉरिटी कुठे लागेल, जो कॉन्स्टिट्युशनल फंडामेंटल पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा त्याच्यामध्ये जर अमेंड करायचं आहे तर आपल्याला ही मेजॉरिटी लागेल. पण जो फंडामेंटल पार्ट नाहीये कॉन्स्टिट्यूशनचा, कॉन्स्टिट्युशनल लॉ रिलेटेड पार्ट नाहीये किंवा फंडामेंटल पार्ट नाहीये, तो सबऑर्डिनेट पार्ट आहे किंवा तो फॅक्ट्स, फिगर्स किंवा नेम्स आपण ऍड करतोय किंवा अदर कुठला तरी पार्ट आहे, सो तो आपण अमेंड करताना यू रिक्वायर सिंपल मेजॉरिटी. सो हा त्याच्यामध्येच येणार ना, कारण हा सगळ्या स्टेटसाठी नाहीये ना, हा काही स्पेसिफिक स्टेट्स आणि त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड आहे. सो याच्यासाठी अमेंड करताना कुठली मेजॉरिटी लागणार, स्पेशल मेजॉरिटीची तर गरज नाही, कुठली लागणार, ऑर्डिनरी लेजिस्लेशन. सो यू शुड मार्क 4. पुढचा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 82, स्वामित्व या योजनेबद्दल क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघितल्यानंतर आपण हे वाचलं नाही वगैरे अशा फिलिंग येतील किंवा याच्याबद्दल मग भीती वाटेल किंवा हा क्वेश्चनच जनरली लोक अटेम्प्ट नाही करणार. पण तरी हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता बाय सिंपल लॉजिक.
तुम्हाला ऑप्शन्स रीड करायचे आहेत, स्टेटमेंट जे आहेत ते रीड करायचे आहेत. पहिलं सांगतं की ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वगैरे काहीतरी सांगते, सो हे रुरल रिलेटेड काहीतरी असणार आहे. सेकंड स्टेटमेंट सांगताय की हे शहरी नियोजनासाठी हे जे अचूक नोंदी वगैरे जे आहेत, लँड रेकॉर्ड्स वगैरे जे आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. याच्या अर्थ हे दोन स्टेटमेंट जे आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी आहेत. एक आहे रुरल रिलेटेड आणि दुसरं आहे अर्बन रिलेटेड. याचा अर्थ दोनपैकी एकच काहीतरी राईट असणार आहे. आता लक्षात घ्या, जनरली स्कीम आहे किंवा नावावरून तुमच्या लक्षात येईल या ज्या स्कीम्स आहे या रुरल रिलेटेड असणार आहेत ना, लँड रेकॉर्ड्स वगैरे आहेत, याचा अर्थ हे रुरलशी जास्त संबंधित असणार आहेत. तुम्ही ब एलिमिनेट करू शकता. आता परत आणखी या क्वेश्चनच्या ना स्टेटमेंट मधून तुम्हाला हिंट मिळते. याच्यामध्ये म्हटलंय विच ऑफ द फॉलोइंग आर ऑब्जेक्टिव्ह. याचा अर्थ हे जे खाली ऑप्शन्स आहेत याच्यामधले मल्टी स्टेटमेंट्स राईट असणार आहेत, एकच स्टेटमेंट राईट नसणार आहे. याचा अर्थ तुम्ही पहिल्यांदाच फर्स्ट जे आहे ते तुम्ही एलिमिनेट करू शकता. उरलेले जे आहेत 2, 3 आणि 4, येस, याच्यामधून आपण बी एलिमिनेट केलेला, सो बी जिथे जिथे आहे तो एलिमिनेट करा. 2 पण गेला, 4 पण गेला, सो आन्सर विल बी 3, ACD. आन्सर आहे 3, AC अँड D. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन आहे 83, 0 आवर बद्दल आहे. यस, 0 प्रहर त्याच्याबद्दल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जे स्टेटमेंट्स दिलेत ते कदाचित तुम्ही कधी वाचलेले नसणार आहेत, सो तरी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येणार. इथे प्लीज अंडरस्टँड, प्रहर मेन्शन आहे ना, आवर मेन्शन आहे ना, येस. आणि याच्यामध्ये जर तुम्ही थर्ड स्टेटमेंट ब स्टेटमेंट बघाल तर त्याच्यामध्ये ते म्हणतात 8 to 9:30. हा तर 1.5 तास झाला. जर 1.5 तासच असता आणि फिक्स असता तर इथे त्यांनी आवर का मेन्शन केलं असतं. इज इट क्लिअर? याचा अर्थ ब जो स्टेटमेंट आहे हा मॉडिफाईड आहे, हा स्टेटमेंटच मुळात रॉंग आहे. आता इथे खाली जे ब जिथे जिथे आहे, बी जिथे जिथे आहे, तुम्हाला तो एलिमिनेट करता आला पाहिजे. म्हणून फर्स्ट एलिमिनेट होईल, सेकंड एलिमिनेट होईल, थर्ड पण एलिमिनेट होईल, राहिला एकच 4. आन्सर शुड बी 4, A अँड D. पुढचा आपण एक क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन जो आहे हा केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंध संदर्भात काहीतरी आहे आणि त्याच्याबद्दल ते विचारतायत की कुठलं स्टेटमेंट ऑप्शन करेक्ट आहे हे ते विचारतायत. हा जर तुम्ही क्वेश्चन बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ऑप्शन मध्ये 3-3 स्टेटमेंट्स दिले. त्याचा अर्थ हे 4 पैकी एक स्टेटमेंट कुठलं तरी रॉंग आहे आणि तुम्हाला तो कुठला रॉंग स्टेटमेंट आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. पहिला जो स्टेटमेंट आहे की शेतजमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे, कदाचित असू शकतो, माहित नाही आपल्याला. सेकंड स्टेटमेंट बघूया. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये म्हणजे युनियन लिस्ट मध्ये मेन्शन आहे, कदाचित असू शकतो, अजूनही आपल्याला याच्याबद्दल खात्रीने काय सांगता नाही येणार. थर्ड स्टेटमेंट बघा. करमणूक कर एंटरटेनमेंट जो टॅक्स आहे इज इन्क्लूडेड इन द कॉन्करंट लिस्ट. याच्याबद्दल थोडा डाऊट क्रिएट होतो. एंटरटेनमेंट टॅक्स जो आहे तो एकतर युनियन मध्ये किंवा स्टेटमध्ये असायला पाहिजे. तो आहे स्टेटमध्ये, पण तो कॉन्करंट मध्ये कसा जाणार? येस, सो सी जो स्टेटमेंट आहे तो डाऊटफुल आहे. सो सी स्टेटमेंट शुड बी रॉंग. याचा अर्थ सी जिथे आहे तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे. एकच ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये सी नाहीये, दॅट इज अ थर्ड, आणि तो आन्सर असणार आहे ABD. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 85 जो आहे, 85 लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 85 सांगतं की आफ्टर द एक्सटेन्सिव्ह डिस्कशन इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली द फॉलोइंग प्रोव्हिजन्स वॉज वेर इन्क्लुडेड विच आर्टिकल डज नॉट इन्क्लूड. याचा अर्थ कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे डिस्कशन वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काही आर्टिकल्स ऍड केलेले आहेत, पण असा कुठला आर्टिकल आहे ज्याच्यावरती डिस्कशन नाही झालं? हा क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने समजा. आपलं कॉन्स्टिट्यूशन जो आहे तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन जेव्हा इनॅक्ट केली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने, सो त्यावेळेस काही जे आर्टिकल्स होते, असे किती होते आर्टिकल? 395. पण पार्लमेंटकडे पण ऑथॉरिटी दिली आहे. पार्लमेंट याच्यामध्ये अमेंड करून काही आर्टिकल्स ऍड करू शकते, काही आर्टिकल्स रिपील सुद्धा करू शकते. येस, सो याचा अर्थ असं कुठलं आर्टिकल आहे ज्याच्यावरती डिस्कशन नव्हतं ऍड केलेलं असं जे ते विचारतात. याचा आन्सर एक असंही असू शकतं की जे आर्टिकल्स पार्लमेंटने ऍड केलेले आहेत आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने ऍड केलेले नाहीयेत. आता हे ओळखायचे कसे? सो प्लीज अंडरस्टँड, जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने आर्टिकल्स ऍड केले तेव्हा आर्टिकल्स होते 395 आर्टिकल्स होते, म्हणजे 395 प्रोव्हिजन्स होत्या. येस, आता जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये मल्टिपल अमेंडमेंट झालेले आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये सध्या जर आर्टिकल्स तुम्ही बघाल तर ते आहेत 470+ आर्टिकल्स आहेत. याचा अर्थ मिनिमम 75 आर्टिकल्स जे आहेत ते त्यांनी नंतर ऍड केलेले आहेत, पार्लमेंटने ऍड केलेले आहेत. मिनिमम 75 आर्टिकल्स जर त्यांनी नंतर ऍड केलेले असतील, येस,
तरी त्याचा जो लास्ट आर्टिकल आहे त्याचा नंबर अजूनही 395 आहे. याचा अर्थ जे नंतर ऍड केलेले आर्टिकल्स आहेत ते मध्ये मध्ये आर्टिकल्स ऍड केलेले असणार आहेत, कारण सगळे इंटिजर्स तर ऑक्युपाय आहे. 1 to 395 हे आर्टिकल, हे जे इंटिजर्स आहेत हे ऑक्युपाय आहेत, जे आधीच आर्टिकल्स ऍड केलेले. याचा अर्थ पार्लमेंटने जे ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी असणार आहेत, तर ते त्यांनी कसे ऍड केले. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 20 आहे, 21 आहे, 22 आहे, आणि त्यांना 21 शी रिलेटेड एखादा आर्टिकल ऍड करायचा आहे. मग त्यांनी काय केलं, 21 अंडरस्टूड, आणि त्याच्यासाठी त्याच्यासोबत त्यांनी कॅपिटल अल्फाबेट ऍड केला 21A. याचा अर्थ असा कुठलाही इंटिजर विच इज असोसिएटेड विथ कॅपिटल अल्फाबेट हा पार्लमेंटने ऍड केलेला आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने ऍड केलेला असणार आहे. तुम्हाला हेच याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. याच्यामध्ये एकच आर्टिकल जो असा आहे, येस त्यांनी हिंट दिलेली आहे, आर्टिकलचे नंबर पण दिलेले आहेत. येस, एकच नंबर असा आहे की ज्याच्यासोबत कॅपिटल अल्फाबेट अँड दॅट इज अ 51A. याचा अर्थ हा पार्लमेंटने ऍड केलेला आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने ऍड केलेला नसणार आहे. याचा अर्थ, याचा आन्सर काय असणार आहे, याचा आन्सर जिथे एक आहे, येस तो असणार आहे, दॅट इज अ 1. आन्सर असणार आहे ओनली 1 इज करेक्ट. थँक यू सो मच.